यवतमाळच्या कळंब येथील शिवशक्ती विद्यालयाच्या मुलीच्या वसतिगृहातील एका 16 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपात 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे। लैंगिक अत्याचार प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत आपल्या सोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। श्रीकांत, अत्यंत भयानक असा हा प्रकार घडलेला आहे। एका 16 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। जसं प्राथमिक वृत्त मिळते यात आणखीनही काही जणांचा सहभाग असण्याची भीती व्यक्त करण्यात येते। काय नेमका प्रकार घडला? सदर पीडित तरुणी जी आहे ही पीडित तरुणी शाळकरी विद्यार्थिनी आहे, अल्पवयीन आहे आणि ही विद्यार्थिनी शिक्षण घेत असताना या वसतिगृहामध्ये राहत होती आणि वसतिगृहाचे जे पहारेकरी आहे या पहारेकऱ्यांनीच आपल्या कृत्याची आपल्या कर्तव्याची बेईमानी करत हा धक्कादायक प्रकार घडून आणलेला आहे। या विद्यार्थिनीला त्याच्या एका सहकारी मित्रासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लावले आणि वसतिगृहाची अधीक्षिका देखील या संपूर्ण प्रकाराला मूकसंमती देत होती आणि त्यातूनच ही विद्यार्थी 6 महिन्याची गर्भवती झालेली आहे आणि हा प्रकार आता समोर आलेला आहे। अतिशय धक्कादायक प्रकार आहे। कळंब पोलिसांनी याची दखल घेतलेली आहे। आरोपींविरुद्ध गुन्हे तसे दाखल केलेला आहे आणि एका आरोपीला अटक देखील केलेली आहे। नक्कीच या प्रकरणी आता पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर चौकशीची आणि कठोर तपासाची गरज निर्माण झाली आहे। धन्यवाद श्रीकांत या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।